नंतर खास रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत। गेल्या वर्षभरात सोनं प्रचंड महागलंय। सोन्याच्या दरामधील उसळी सर्वसामान्यांना धडकी भरवणारी आहे। पण सोन्याचा दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी सुद्धा 1930 आणि 1980च्या दरम्यान अशाच प्रकारे सोन्याने उसळी घेतलेली होती। त्यामागे अमेरिकेचे धोरण आणि वाढती महागाई, इराणमधील इस्लामिक क्रांती, अफगाणिस्तानवरील सोव्हिएत हल्ला अशी अनेक कारणे होती। तेव्हा नेमकं सोन्याच्या दरात कशी आणि किती वाढ झालेली होती? सोन्याच्या दराचा नेमका इतिहास काय आहे जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। भारतात सोन्याचा भाव पहिल्यांदाच 1,30,000 रुपयांवरती पोहोचलाय। चालू वर्षात सोनं तब्बल 55,000 रुपयांनी महागलंय। सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। 1930 आणि 1980 मध्ये जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं। 1930च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिका महामंदीच्या विळख्यात सापडली होती। 1933 मध्ये आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी सुवर्ण राखीव कायदा लागू केला, ज्या अंतर्गत अमेरिकन नागरिकांना सोनं ठेवण्यास बंदी घालण्यात आली होती। प्रत्येकाला त्यांचं सोनं $20.67 प्रति औंस या दरानं सरकारला द्यावं लागलं। त्यानंतर लवकरच जानेवारी 1934 मध्ये सरकारनं सोन्याची अधिकृत किंमत प्रति औंस $35 पर्यंत वाढवली। त्यामुळे एका फटक्यात सोन्याची किंमत 69% वाढली होती। 1978 ते 1980 दरम्यान जगभरात सोन्याच्या किमती चौपट वाढल्या होत्या। सोन्याचा दर $200 प्रति औंस वरून $850 प्रति औंस झाला होता। त्यानंतर जगभरात वाढती महागाई, इराणमधील इस्लामिक क्रांती, अफगाणिस्तानवरील सोव्हिएत हल्ला सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरलं। 1980 मध्ये सोन्यात आलेल्या तेजीला पॅनिक बाईंग अर्थात भीतीपोटी केलेली खरेदी म्हटलं गेलं। सोन्याची खरेदी जर मागच्या वर्षीला जर आम्ही कंपेअर केलं तर सोनं 78,000 to 80,000 होतं आणि आज सोन्याचे दर विथ GST 1,32,000 रुपये तोळा आहे। आणि हे रेट थांबणार नाही, हे अजूनही वाढणार आहे। आणि पुढे वाढायचं रिझन म्हणजे कसं आहे, वर्ल्ड वाईड जे अस्थिरता चालू आहे, टॅरिफ म्हणो किंवा वॉर्स सिच्युएशन आहे किंवा डॉलरायझेशन म्हणो, आणि याची शक्यता अजून वाढणारच आहे। आणि लोकांना खात्री आहे की हा सोनं डिसेंबरपर्यंत 1,50,000 कन्फर्म होणार आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे जे आपल्याला खरेदी करावं लागतं ते करणारच आहे। लग्नाला पण सोनं खरेदी करावं लागतं, मुहूर्तालाही करावं लागतं, दिवाळीच्या पूजेला करावं लागतं, तर त्याला डिमांड किंवा इंडियामध्ये कमी होणार नाही। भारतात 1968 पासून सुवर्ण नियंत्रण कायदा लागू होता, ज्यामध्ये नागरिकांना सोन्याचे बार आणि नाणी ठेवण्यास, बनवण्यास किंवा विकण्यास मनाई होती। व्यवसाय करण्यासही बंदी होती। तरी सुद्धा भारतात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढल्या। भारतात 1978 मध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 685 ते 750 रुपये होती, जी 1980 मध्ये प्रति 10 ग्रॅम 1,330 रुपयांवरती पोहोचली। चालू वर्षात सोन्याचा भाव गगनाला भिडलाय। पण पुढील काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते का, असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। 1930 मध्ये सोन्याच्या तेजी मागे अमेरिकन धोरण होतं। 1980 मध्ये महागाईमुळे सोन्याची किंमत वाढली। पण आत्ताची सोन्याची वाढ काही कारणांमुळे झाली आहे। सध्या सोन्याच्या मागणीत मोठी घट दिसून येत नाही, त्यामुळे सध्या किमती कमी होण्याची अपेक्षा नाही। तसंच अनेक तज्ञ, गुंतवणूक सल्लागार कंपन्या, संस्था पुढील वर्षी किंमत अजून वाढेल असा अंदाजही व्यक्त करतात। ANZ बँकेचा अंदाज आहे की जून 2026 पर्यंत सोन्याचा भाव प्रति औंस $4,600 जवळपास पोहोचेल। त्यानंतर 2026च्या दुसऱ्या 6 महिन्यात हळूहळू घट होईल। HSBC बँकेनं 2025 आणि 26 साठी सोन्याच्या किमतीचा अंदाज वाढवून $3,950 प्रति औंस केलाय। बँक ऑफ अमेरिकेनं 2026 साठी सोन्याच्या किमतीचा अंदाज प्रति औंस $5,000 पर्यंत वाढवलाय। अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की 2026च्या मध्यापर्यंत किमतीमध्ये अजून 6% वाढ दिसू शकते। जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार भारतीय कुटुंबांकडे अंदाजे 34,600 टन सोनं आहे, ज्याची किंमत अंदाजे 32 लाख कोटीच्या घरात आहे। हे मूल्यांकन भारताच्या GDPच्या सुमारे 89% आहे। त्यामुळे भारतीयांसाठी सोनं किती प्रिय आहे याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।